रेशन कार्ड मध्ये जेवढी नावे आहेत त्या सर्वांची आता ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। रेशन दुकानदारांनी आपल्या ग्राहकांची केवायसी कशा पद्धतीने करायची आहे ए टू झेड व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह केवायसी करून दाखवणार आहे। तर रेशन केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू। पॉज मशीन चालू करून तुम्हाला तिसरा आधार सर्व्हिसेस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे बेनिफिशियरी व्हेरीफाय या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कार्ड नंबर आणि आधार नंबर ऑप्शन दिसतील। वरती आधार नंबरचा ऑप्शन आहे त्यावरती टिक करायची आहे। आता खाली बॉक्स मध्ये तुम्हाला कस्टमरचा आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर ओकेचा ऑप्शन दिसेल, ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। कस्टमरचा आधार नंबर टाकून ओके केल्यानंतर कस्टमरच्या रेशन मध्ये जेवढी नावे आहेत ती सर्व दाखवली जातील आणि राईट साइडला स्वॅप केल्यानंतर केवायसी झालेले आहे का नाही त्याचा स्टेटस पाहू शकता। नॉट व्हेरीफाईड दाखवते म्हणजे केवायसी झालेली नाही। केवायसी करण्यासाठी ज्या व्यक्तीची केवायसी करतायत त्या व्यक्तीचं नाव इथे सिलेक्ट करायचंय। सिलेक्ट करून इथे सेंड एफ वरती क्लिक करून आय अग्री करायचंय। त्यानंतर कस्टमरचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि ओके करायचं आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ओके करायचं आहे आणि ज्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकलाय त्या व्यक्तीचा अंगठा लावायचा आहे। अंगठा लावल्यानंतर इथे आपली केवायसी होणार आहे। आता अंगठा लावलेला अंगठा ठेवलाय तर पाहू शकता ई-केवायसी सक्सेसफुली झालेली आहे। इथे असा मेसेज येईल आणि त्या व्यक्तीचं नाव, जन्मतारीख सगळी माहिती दाखवली जाईल। ओके करायचं आहे, आपली केवायसी झालेली आहे। केवायसी झालेली आहे का नाही पाहण्यासाठी तुम्ही इथे पाहू शकता राईट साइडला स्वॅप करायचं आहे। व्हेरीफाईड दाखवेल, व्हेरीफाईड म्हणजेच केवायसी झालेली आहे। अशाच पद्धतीने सर्व कुटुंबातील केवायसी करायची आहे। महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, आपल्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।